तर आपण पाहतोय उद्योजकांना त्रास होऊ देऊ नये असे यावेळेस गुलाबराव पाटील म्हणालेले आहेत। यावेळेस स्मार्ट मीटरच्या याच्यावरनं त्यांनी विधान केलेले आहे आणि या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी मात्र त्यांना घेरलेले आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका असं म्हणत हे वादग्रस्त विधान केलं। स्मार्ट मीटरच्या वादावर बोलत असताना त्यांनी हे विधान केले, यासाठी त्यांनी स्वतःचं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे। मात्र अशा पद्धतीने देशाचा जो बळीराजा आहे, अन्नदाता आहे, त्याला त्रास झाला तरी चालेल असं विधान अतिशय बेजबाबदार असल्याचं विरोधक म्हणतात। उद्योजकांना त्रास होऊ देऊ नये असे ते म्हणाले। आपल्यासोबत सुषमाताई जोडल्या गेलेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेले। सुषमाताई, गुलाबराव पाटील, मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणतायत की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल स्मार्ट मीटरचा, मात्र उद्योजकांना त्रास होऊ नये, अत्यंत बेजबाबदार असं विधान करतायत। हे आपली पहिली प्रतिक्रिया? तुम्ही स्वतः सांगितलंय की हे बेजबाबदार विधान करणार, कारण हे मुळात जबाबदार नाहीत, हे बेजबाबदार लोक आहेत सगळे। आणि काय त्यांना ढवळ्या शेजारी कवळा बांधला पण वाण नाही पण गुण लागला, अशी एक परिस्थिती असते। ज्या लोकांनी इथल्या मराठी माणसाशी आणि इथल्या मातीशी आपली नाळ तोडलेली आहे आणि अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींशी ती नाळ जोडू पाहत आहेत, त्यांना इथला शेतकरी जगला काय आणि मेला काय त्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाहीये। त्याच्यामुळे गुलाब पाटील जे काही आता बोलत आहेत ते एका अर्थाने अदानी आणि तत्सम जे सगळे उद्योग व्यावसायिकाशी संबंधित लोक आहेत त्यांच्या भल्याचं, त्यांच्या हिताचं बोलतायत। शेतकऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नाही। याचा विचार आता शेतकऱ्यांनी केला पाहिजे की जी वीज शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत गरजेची आहे ती त्यांना मिळू नये यासाठी जर नेतेच प्रयत्न करत असतील तर काय परिस्थिती? जी, धन्यवाद सुषमाताई दिलेल्या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।